ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 8वा। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। की प्रथम वय साकळी, लावण्याची नव्हाळी, प्रकटे जैसी आगळी, अंगाना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वन शोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळीता साधारण, मग अलंकारी बरवे बरवेपण निवाडू दावी. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणोनी काय आश्रयिले इतिहासी. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानीव धरुनी आंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. म्हणून महाभारती नाही, ते नोहेची लोकी तीही, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम्. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जनमे जया. ज्ञानेश्वर म्हणतात, तारुण्य दशेत लावण्याची नवाळी वा शोभा स्त्रियांच्या अंगोपांगी जशी विशेष रूपाने दिसते, किंवा ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर उद्यानात वनराईची जणू खाणच उघडून पहिल्यापेक्षा अधिक शोभा येते, अथवा सोन्याच्या लगडी पाहिल्या असता साधारण दिसतात, पण त्यांचेच दागिने बनविले की त्यांची शोभा निराळीच दिसते, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीने भारती कथा सांगण्याचे अंगीकारले व तिला हवी तशी शोभा आल्यामुळेच की काय, इतिहासाने आपण होऊनच त्या कथेचा आश्रय घेतला आहे. किंवा पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणून अंगी नम्रता धारण करून सर्व पुराणे आख्यान रूपाने भारतात येऊन जगात प्रसिद्धीला आली. म्हणून महाभारतात जी कथा नाही, ती त्रैलोक्यात देखील नाही. ह्याच कारणाने व्यासोच्छिष्ट जगत्त्रय, म्हणजे जगात ज्या ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत असे म्हणतात. अशी ही सुरस कथा, जी परमार्थाची जन्मभूमी आहे, ती मुनी वैशंपायन नृपनाथ जनमेजयाला सांगत आहेत. जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो. आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियाला व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके, पद आले परिपाके आमोदासी. जे अपेक्षित विरक्ती सदा अनुभविजे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. जे आकर्णिजे भक्ती, जे आदि वंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल. जे भगवत गीता म्हणिजे, जे ब्रह्मांशानी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. ती कथा अद्वितीय, उत्तम, पवित्र, निरुपम व परम कल्याणकारक आहे. ती अवधारिजो म्हणजे श्रवण करा. आता भारत हे कमळ असून श्रीरंगाने स्वतः अर्जुनास सांगितलेल्या गीताख्यानाचा प्रसंग म्हणजे त्या कमळातील परागकण आहे. अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेद म्हणजे हा शब्द ब्रह्मरूप समुद्र घुसळून त्यातून हे गीतारूप नवनीत काढले आहे. मग त्याला ज्ञानरूप अग्नीच्या विवेक विचाररूप मंद आचेवर कढविल्यानंतर त्याचे हे वास आणि रुची यांनी युक्त असे तूप बनले आहे. वैराग्यवंत विरक्त पुरुष त्या तुपाची अपेक्षा करतात, संतजन त्याचे सेवन करतात, आणि सोहम भावात पारंगत असलेले ब्रह्मनिष्ठ पुरुष तेथे रममाण होतात. जे भक्तांनी ऐकण्यास योग्य व तिन्ही लोकात आदिवंद्य व परमपूज्य आहे, ते तत्वज्ञान भीष्म पर्वात सांगितले आहे. त्यालाच भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मा व महेश
हे गीतेची प्रशंसा करतात आणि सनकादिक अति आदराने गीतेचे सेवन म्हणजे पठण व अभ्यास करतात. जैसे जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणून या. हे शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आदी झोंबिजे प्रमेयासी. जैसे भ्रमर परागून येती परी कमळ दळे नेणती तैसे परी आहे सेविती ग्रंथी ये. का आपुला ठावोन सांडिता आलंगिजे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानू ये. अहो अर्जुनाची ये पाती जे परासणे या योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. ज्याप्रमाणे शरद ऋतूमधील पौर्णिमेच्या कोवळ्या चंद्रकलेचे व चांदण्याचे अमृतकण चकोर पक्षी व त्यांची पिल्ले हळुवार मनाने वेचतात, त्याप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून या भगवद्गीतेचा हळुवारपणे अनुभव घ्यावा. या गीतेतील कथेचा शब्दाविण म्हणजे न बोलता स्वतःशी विचार करावा, इंद्रियांच्या नकळत अनुभव घ्यावा आणि बोलण्यापूर्वी तिच्यातील प्रमेय वा सिद्धांत जाणून घ्यावा. ज्याप्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील परागकण सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत आहे. किंवा चंद्रोदय झाल्यावर चंद्रविकासिनी कुमुदिनी उमलून आपली जागा न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रीतीने आलिंगन देण्याचे सौख्य जाणते, त्याप्रमाणे गांभीर्याने ज्याचे मन स्थिर झाले आहे तोच ह्या गीतेचे रहस्य जाणतो आणि आम्ही त्याला मानतो. अहो अर्जुनाच्या योग्यतेचे श्रवण करणारे जे श्रोते असतील त्या संत जनांनी कृपया इकडे लक्ष द्यावे. हरिः ओम हरिः ओम हरिः ओम. हरये नमः हरये नमः हरये नमः.